उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुजन गौरव समारंभ संपन्न। विविध क्षेत्रातील गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य। भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे। विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या गुरुजनांचे जीवन आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। चिंतामणी ज्ञानपीठ आणि आप्पा रेणुसे मित्र परिवार यांच्या वतीने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित गुरुजन गौरव समारंभाप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री पवार बोलत होते। यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव अण्णा तापकीर, आयोजक विजय आप्पा रेणुसे, युवराज रेणुसे, दीपक मानकर, शरद ढमाले, रुपाली ठोंबरे, रमेश कोंढे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविकात विजय रेणुसे यांनी संस्थेच्या कार्याची आणि सत्कार मूर्ती गुरुजनांची माहिती दिली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्राध्यापिका तसेच मराठी व्याकरण तज्ञ यास्मिन शेख, हास्यचित्रकार शिवराम फडणीस, वायुसेनेचे एअर मार्शल भूषण गोखले, उद्योजक भिकोबा थोपटे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील गुरुजनांचा सत्कार करण्यात आला। की देवाने, ब्रह्मदेवाने फुरसतीच्या वेळामध्ये केलेली जन्म घातलेली कलाकृती म्हणजे यास्मिन शेख। मराठी व्याकरणाच्या बाबतीत त्यांचा जबरदस्त असणारा अभ्यास, की जन्माने त्या ज्यू आहे, लग्न झाल्यानंतर त्या मुस्लिम झाल्या, परंतु एवढा जबरदस्त मराठी व्याकरणाचा अभ्यास आहे की आज संपूर्ण भारत देशामध्ये मराठीच्या बाबतीत त्यांचा शब्द अंतिम समजला जातो। श्रीधर फडणीस सर, त्यांचं सुद्धा वय अवघं 99 आहे। आणि आता येणाऱ्या या 29 जुलैला म्हणजे 9 दिवसानंतर ते 100वीत पदार्पण करणार। अतिशय ऍक्टिव्ह आणि गोष्ट असणारी आम्ही या गुरुजनांसाठी एक स्वतंत्र रॅम्प केला होता इथं पायऱ्या सोडून त्यांना येता येऊ नये म्हणून, आणि व्हीलचेअर वगैरे ठेवली होती। फडणीस सर आले, मी चालत नाही येणार स्वतः, मला काळजी करते म्हणून सर तुम्ही प्लीज विनंती करतो व्हीलचेअरवर बसू द्या। नाही व्हीलचेअर नाही, मी येणार। आणि ते तडकवरती व्यासपीठावरती VIP रूमला स्वतः चालत आले। वास्तविक यांना पुरस्कार देऊन यांचा मोठेपणा वाढत नाहीये, पण आपल्या पुरस्काराची किंमत वाढते, एवढी ही सगळी मोठी ज्येष्ठ मंडळी आहे। आज माझ्यासाठी एक खूप महत्त्वाचा दिवस। आज मला गुरुजन अवॉर्ड देत आहेत, आणि मी म्हणेन की हा अवॉर्ड माझ्यासाठी नाही, तर हा वायुसेनेसाठी आहे। आणि वायुसेनेनंतर मी पुन्हा पुण्यात आल्यानंतर शिक्षण संस्थेशी जोडलं गेलो आहे। कित्येक शिक्षण संस्थांबरोबर मी आज आहे, आणि त्यामुळे मला वाटतं की शिक्षणासाठी असा गुरुजनांचा अवॉर्ड देणारे आप्पा, मला वाटतं आपण आणि आपले सगळे मित्रजण त्यांचं खूप खूप कौतुक। ज्यांच्यामुळे हा समारंभ घडून चिंतामणी विद्यापीठाचे गुरुजी आप्पा रेणुसे यांना मी धन्यवाद देतो। बाकीचे मान्यवरांच्या संबंधी मी आता काय बोलणार, राजकारणाविषयी मी बोलावं म्हणजे पेपरमध्ये असो किंवा दूरदर्शनवर असो, त्याचं काहीही मला बोध होत नाही। आत्ता काय चाललेलं आहे महाराष्ट्र देशामध्ये, नाही थोडक्यात दुर्बोध आहे। अशा अवस्थेमध्ये अजितदादासारखे एक कर्तबगार व्यक्ती जेव्हा त्यामध्ये प्रत्यक्ष काम करते आणि महाराष्ट्राला दिशा देते, त्याच्यावर आम्ही विसंबन आहोत। तुमच्यावर आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत। मराठी भाषा आणि व्याकरण तज्ञ श्रीमती यास्मिन शेख मॅडम, प्रसिद्ध व्यंगचित्रकार श्रीधर फडणीस साहेब, एअर मार्शल श्री भूषण गोखलेजी, शेतकऱ्यांचे आधारस्तंभ श्री भिकोबा थोपटे साहेब, त्यांच्या पुढाकाराने आजचा हा दिवाळकार कार्यक्रम घडतोय। ते कार्यक्रमाचे संयोजक विजय आप्पा रेणुसे, अभय मांढरे, युवराज रेणुसे, आप्पा रेणुसे मित्र परिवारातील उपस्थित असणारे सर्व मान्यवर, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात
परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. चिंतामणी ज्ञानपीठ आयोजित आजच्या ह्या गुरुजन गौरव समारंभाच्या पुरस्कारानं सन्मानित होत असलेले सगळ्या मान्यवरांचे विचार आपण आता ऐकलेले. या मान्यवरांचं, या गुरुजनांचं व्यक्तिशा माझ्या वतीनं, महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. त्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो. आपल्या राज्याची, आपल्या देशाची गौरवशाली परंपरा, गुरु शिष्य परंपरा पुढे नेत असताना मानवतेच्या कल्याणासाठी, समाजाच्या विकासाच्यासाठी आपण सर्वांनी केलेलं काम, दिलेल्या योगदानाबद्दल सर्व सत्कारमूर्ती गुरुजनांचं मी आभार देखील मानतो. आणि त्यांनी आजपर्यंत जे काही समाजाच्या करता केले ते खरोखरीच किती कौतुकास्पद आहे, किती अभिमानास्पद आहे, किती प्रेरणादायी आहे, किती नवीन पिढीला शिकवणार आहे, ह्याचा देखील विचार आपण सर्व सरकारी मित्रांनी या निमित्तानं केला पाहिजे. मी बघतोय चिंतामणी ज्ञानपीठच्या माध्यमातून गेली 18 वर्ष, मी आता आपण तेच म्हणत होतो, काळ वेळ कोणाकडे थांबत नसते. बघता बघता कसे वर्ष गेले आपल्यालाच कळलं नाही, पण 18 वर्ष कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, विज्ञान, संशोधन, राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा विविध समाजाच्या क्षेत्रातल्या मान्यवर गुरुजनांचा सत्कार करून त्यांचा आदर्श समाजाच्या समोर ठेवण्याचा, नव्या पिढीच्या समोर ठेवण्याचा जो प्रयत्न आमचे सहकारी आप्पा रेणुसे आणि त्यांचं मित्रमंडळ यांनी जे चालू ठेवलेला आहे, त्यालाही खरोखरीच आपण सॅल्यूट ठोकला पाहिजे. त्याचंही आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेले, विकास कामांचा वादा सोबत घेऊन महाराष्ट्रभर दमदार वाटचाल करणारे आमचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय अजितदादा, दुसऱ्या कार्यक्रमासाठी लवकर गेलेले तरुण तडफदार, स्मार्ट पुण्याचे स्मार्ट खासदार, आमचे मार्गदर्शक केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, तसेच आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या सत्काराचा ज्यांनी स्वीकार केला आणि ज्यांच्यामुळे आम्हाला या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची स्फूर्ती मिळाली, असे सर्व सत्कारार्थी गुरुजन, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, माजी नगरसेवक, या सर्वांचं मी आप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीनं, चिंतामणी ज्ञानपीठच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी, तसेच आप्पासाहेब रेणुसे मित्र परिवाराचं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने जे नियोजन केलं, त्या सर्व टीमचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि दादा, 2 दिवसानंतर आपला वाढदिवस आहे, त्याच्या देखील मी आपल्याला आप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीनं आणि चिंतामणी ज्ञानपीठच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.